आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज। तुमची आता लाईफ इझी आहे की नाही, तेव्हा हे रोजचं होतं त्यांचं। तर मंडळी, तिकोना किल्ला भाग 1 तुम्ही पाहिलाच असेल की त्यामध्ये आपण की जो चपेटदान मारुती होता त्या ठिकाणापर्यंतचा भाग बघितला। तर आता त्या पुढचा जो प्रवास आहे की जो असा खूप चित्तथरारक आहे, तर त्याचा तुम्ही अनुभव घ्या। आणि त्याआधी तिकोना किल्ल्यावर जो काही पोहोचायचा मार्ग आहे की तो मी दाखवला आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तो एकदा वाचून घ्या। आणि आता आपण भाग 2 आहे तर तो पाहू। तर तुम्ही संपूर्ण लॉग आहे तो स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण अशी माहिती मिळेल। चला तर मग। तर मंडळी, तुम्ही हा जो चौतारा बघताय, आपण वरती आलो, हा जो चौतारा बघताय तर तो काय आहे मंडळी, तर मावळ्यांची जी राहण्याची जागा आहे। गड किल्ल्यावर ज्या वेळेला मावळ्यांचा राबता असायचा एकसारखा, त्यावेळेला त्यांना राहण्यासाठी हे जे या ठिकाणी तर वाडे बनवलेले होते। तर त्यांचे थोडक्यात हे अवशेष आहेत, तुम्ही बघाल तर। आता त्याचा खालचा जो चौतर आहे तोच आपल्याला बघायला मिळतो। आणि या ठिकाणी बघाल तर तुम्ही एक प्रकारचं तुळशी वृंदावन आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी। तर या ठिकाणी मंडळी आपल्याला आतमध्ये त्या ठिकाणी जे काय श्रीराम मंदिर आहे ते बघायला मिळतं। त्याच्या समोर बघितलं तुम्ही तर मस्त असं पाण्याचं टाका आहे, आणि तुम्ही बघितलं तर याला प्रॉपर अशा पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी। तुम्ही बघू शकाल याचा घेरा केवढा आहे। हे पावसाळ्यात तुम्हाला भरगच्च असं दिसेल, इतर वेळेला पण या ठिकाणी पाणी असतं मंडळी, पण पावसाळ्यामध्ये तर हा भरगच्च तुम्हाला पाहायला मिळतो। ह्याचाच उपयोग जे काय आहे गडांवरील कामासाठी किंवा पिण्यासाठी होत असावा। तर आपण मंदिर बघू, पलीकडं मंदिर बघितलं मंडळी तर ते गुहेमध्ये एक प्रकारची गुहा जे काय डोंगराच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते, आणि त्या ठिकाणी मंदिराचं व्यवस्थापन केलेलं आहे। इथून जाताना थोडं सावकाश जा। तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्त असं भगवाधारी आपल्याला मंदिर बघायला मिळतं। तुम्ही जर बघितलं तर वरती आपल्याला नक्षीकाम बघायला मिळतंय, एक प्रकारचं कमळ या ठिकाणी दिसतंय। या ठिकाणी बघितलं तुम्ही तर आतमध्ये जागा आहे, हे तुम्ही बघितलं तर पूर्वी बनवलेलं दिसतंय। आतमध्ये व्यवस्थित असणार आहे, सध्या थोडी पडझड झालेली बघायला मिळते आपल्याला। तर आपण आता निघू वरती। तर मंडळी, तुम्ही बघू शकता हा चुन्याचा घाणा आपल्याला तिकोना किल्ल्यावर बघायला मिळतो। हे जे चाक आहे ते या सर्कलमध्ये फिरवून जे काही चुन्याची निर्मिती आहे ती या ठिकाणी होत होती। तर तुम्ही बघितलं तर चुन्याचा जो मेन उपयोग काय, तर गडाची जी तटबंदी आहे ती मजबूत बनवणं। तर यामध्ये जर तुम्ही मिश्रण बघितलं
तर यामध्ये चुनखडी वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ यासारखे जे पदार्थ आहेत ते एकत्रित या चाकाच्या साह्याने करून एक प्रकारचा मजबूत चुना या ठिकाणी बनवत होते आणि त्याचा वापर आहे ते गडाची तटबंदी आहे त्याची डागडुजी करण्यासाठी किंवा तटबंदी उभारण्यासाठी तर त्यासाठी करत होते. तर अशा प्रकारचा चुन्याचा गाणा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर मंडळी तुम्ही बघाल तर ह्याची रचना कशा प्रकारे असावी. तर माझी एक प्रकारची कल्पना हे मध्ये पण तुम्हाला एक प्रकारचं चाक दिसतंय आणि होल दिसतंय. तर या ठिकाणी दगडी किंवा लोखंडी तर एक प्रकारचं इथून ते तिथपर्यंत एक प्रकारचा उंडका टाईप असावं की जे असं सर्कलमध्ये फिरत असावं. साईडहून एखादा बैल की जे चाक आहे तर ते असं फिरवत असावं. तर अशा प्रकारची रचना मला वाटते या ठिकाणी. आणि जर तुम्ही बघितलं तर जे चाक आहे ते आपल्याला आजही बघायला मिळते आणि जो साचा आहे की जो घाणा बनवण्याचा तर तो पण आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही जर माझा आधीचा लॉग बघितला असेल वर्धनगड किल्ल्याचा तर त्या ठिकाणी आपल्याला जे घाण्याचं चाक आहे ते बघायला मिळते. पण प्रॉपर जे काय घाण्याचा साचा होता तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. तो आपल्याला इथं बघायला मिळतोय. तर बघून घ्या मस्त असा चुन्याचा घाणा हा बघून आता आपण समोर जाऊ. आता आपण वरती बाले किल्ल्याच्या दिशेने जाणार आहे मंडळी. पवन मावळच्या कुशीत उभा शौर्य पराक्रम सांगणारा तिकोना किल्ला इतिहासाचा मावळ्यांचा साक्षीदार ठरला. शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढला रणांगणात तो, मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबांनी सिंचन झाले गाभाऱ्यात. दरवाजे बुरुज कातळ कोरीव आजही सांगती गातावीरांची, संकटातही डगमगला नाही हीच शान मराठ्यांच्या मावळ्यांची. आजही पाहता अभिमान वाटे इतिहास डोळ्यात दाटून येतो, तिकोना किल्ला उभा राहून स्वराज्याचा जयघोष करतो. तर इथे एक फलक दाखवलाय की पायऱ्यावरून जाताना काळजी घ्यावी. तुम्ही बघाल तर भल्या मोठ्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळते एकदम अशा उभ्या पद्धतीच्या. तर वरती आपल्याला बुरुज दिसतोय आणि त्या ठिकाणी दरवाजा पण दिसतोय. तुम्ही बघाल तर साईडला या ठिकाणी दोर पण लावलेला आहे जेणेकरून तुम्ही उजव्या साईडने एक प्रकारचा दोर एकसारखा दोर जो आहे तो पकडून उजव्या साईडनी वर जात जा म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. पण या ठिकाणच्या पायऱ्या थोड्या स्लिपरी आहेत फक्त तुम्ही आधार घ्या या दोरीचा जाताना. पावसाळ्यात आला तर आपण जाऊ आता वरती. तर हा इथं पण आपल्याला एक प्रकारचा बुरुज बघायला मिळतो की जो डाव्या साईडचा आहे आणि उजव्या साईडचा भाग आहे तो डोंगराचाच भाग आहे. तर फक्त एकच बुरुज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि जो बुरुजावरचा भाग जो काय आहे दरवाजाच्या वरचा तटबंदीचा तुम्ही बघू शकता वरती. पावसाळ्यामध्ये हे बघा पावसाचं पाणी कशा प्रकारे वाहतंय पायरीवरून. पूर्ण पायरी स्लिपरी झालेले त्यामुळे तुम्ही व्यवस्थित डाव्या साईडने एकसारखं या. आणि बघितलं तर इथं पायऱ्या आहे आणि पायऱ्याखाली पावसाचं पाणी जाण्यासाठी बनवलेलं आहे. ही रचना आपल्याला भरपूर दरवाजामध्ये बघायला मिळते. तुम्ही बघाल तर लाकडी दरवाजा आहे. हा लाकडी दरवाजा आहे. तसंच आपण सेम बोललो रचना सेम आहे की जे सुळ्यासारखे खिळे आहेत आणि ही जी कडे त्या प्रकारची. तर आपण जाऊ वरती. अरे बापरे वरती पर्यंत पायऱ्या आहेत सरळ आणि वरती अशा उभ्या पायऱ्या आहेत. मला कलावंतीन दुर्गाची आठवण झाली या ठिकाणी थोड्या प्रमाणात. आणि तुम्ही या साईडला बघितलं मंडळी तर एक प्रकारचं पाण्याचं टाकं आपल्याला इथं बघायला मिळते. भरपूर असं पावसाचं पाणी साठलेलं आहे. आणि आत पण बघितला तर आत पण आपल्याला काही भाग गुहे टाईप मिळतोय. आणि इकडं जर बघितलं तर एक खोले मंडळी आतमध्ये. आणि तुम्ही बघितलं तर हा छोटासा रस्ता आहे या साईडने इथून पलीकडं
टाक्याच्या वरून, इथून पलीकडं टाक्याच्या वरून आणि तिकडं खोली, एक प्रकारची गुप्त खोली मंडळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि इथं जागा गुप्त खोली म्हणू शकतो किंवा पहारेकऱ्यांसाठी बनवलेली जी आरामाची जागा म्हणजे देवडी टाईप असं आपण याला बोलू शकतो. तर मस्त असं हे डोंगराच्या अंतर्भागामध्ये बनवलेलं आहे मंडळी. तुम्ही बघितलं या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचा बुरुज म्हणजे जो आपण वर चढून आलो आता दरवाजावरचा जो राईट साईडचा तो बघायला मिळतो. पूर्ण असं धुकं पसरलेलं आहे. तुम्ही बघाल तर काहीच दिसत नाही खालचं काहीच. हा बघा भाग पूर्ण, हा वरचा बाले किल्ल्याचा भाग. आणि तुम्ही बघाल तर या ठिकाणी आपल्याला पायऱ्या बघायला मिळतील त्या साईडला, उजव्या साईडला बुरुजाच्या. पण वरती थोडं झाडी जास्त उगवलेले आहे, रस्ता पण बऱ्यापैकी दिसत नाही, त्यामुळे आपण रिस्क घेणार नाही वरती आपल्याला जायसाठी. हे बघा मी हात पकडून जातोय. तुम्हाला सगळं दाखवायचं मंडळी, त्यासाठी एवढी कसरत करावीच लागते. फक्त तुमचा सपोर्ट असू दे मंडळी. आपण असे शिवरायांचे गड किल्ले फिरू, इतिहास जाणून घेऊ आणि आपला जो इतिहास आहे तो पुढच्या पिढीसाठी अबाधित ठेवू मंडळी. तुम्ही बघाल एकदम काय दिसतेत पायऱ्या पूर्ण अशा निसरड्या झालेल्या आहेत. हे शेवाळ एक प्रकारचं जमा झालेलं आहे. जाताना आपल्याला व्यवस्थितच मला तर वाटते रांगतच जावं लागेल. आणि तुम्ही बघाल तर वर महादरवाजा आपल्याला बघायला मिळते. हा जो खालच्या बुरुजातला दरवाजा आहे तो आपण कव्हर केला. या ठिकाणी महादरवाजा आपल्याला बघायला मिळतो की जो गोमुखी रचनेचा आहे. तुम्ही बघाल तर या साईडहून आपण आलो, इथून डायरेक्ट समोरचा भाग बघितला तर हा दिसतोय दरवाजा आहे आतल्या साईडला. तर एक प्रकारचा गोमुखी रचनेचा, जसं आपले बाकीचे शिवरायांचे किल्ले आहेत बऱ्यापैकी तशा प्रकारचा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. भली मोठी 2 बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हा दरवाजा आपण जाऊ वरती बघू दरवाजा. तुम्ही बुरुज बघून घ्या, हा वाला आणि हा वाला. आणि ही जर बघितली या बुरुजाच्या खाली तर ही एक प्रकारची टेहळणीची जागा मंडळी. ही बघितली तर दरवाजा बघू कसा आहे. तुम्ही बघाल तर या जंग्या, या बुरुजामध्ये जंग्या बघायला मिळतील. जर शत्रूने या ठिकाणाहून आक्रमण केलं, शत्रू आला या ठिकाणाहून पळत, तर या ठिकाणी जंग्या ह्या बुरुजावरती बघायला मिळतील. म्हणजे तिथून उकळतं तेल किंवा गरम पाणी हे टाकून, तर एक प्रकारची नीती आपल्याला इथं बघायला मिळते की जंग्याद्वारे आक्रमण करण्याची. तर तुम्ही इकडे पण बघू शकता. आणि हा दरवाजा, आणि तुम्ही बघाल तर हा तटबंदीचा भाग. इथं आपल्याला एक बोट बघायला मिळतोय. कोणी जर माझा लॉग बघितला तर घेऊन जावा बाबा, ज्याचा कोणाचा असेल तो बोट. आपण जाऊ वरती. हा दरवाजा बघा म्हणजे हा वरचा भाग दरवाजाचा. आणि जसं आपण खालच्या दरवाजाला बघितलं की या खोबण्या ओंडका लावण्यासाठी की दरवाजाला सपोर्ट. तर अशा प्रकारचा दरवाजा आतून बघून घ्या तुम्ही. तर म्हणजे आपण आता जो दरवाजा क्रॉस केला त्याच्या उजव्या साईडला आपल्याला एक प्रकारची वाट बघायला मिळते. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि हे समोरचा भाग बाले किल्ल्याकडे जाण्यासाठीचा मार्ग. आपण नंतर जाऊ, आधी उजवीकडे काय बघू. इथं जो बुरुज होता खालचा त्याचा वरचा भाग, मी जशा तुम्हाला जंग्या बोललो त्यावाल्या जंग्या, मावळ्यांसाठी हल्ला करण्यासाठी अशा प्रकारच्या तुम्हाला जंग्या बघायला मिळतील. आपण जाऊ आता पलीकडे.
अरे बाप, तुम्ही मंडळी बघाल तर या ठिकाणी पाण्याचं टाकं किंवा आतमध्ये बसण्यासाठीची जागा, हे ज्या जागा बनवलेल्या आहेत की डोंगराच्या आतमध्ये, तर त्या विश्रांतीसाठीच्या, विश्रांती प्लस पाणी दोन्ही पण उपयोग या ठिकाणी होतोय मंडळी. पाण्याचा पण स्रोत निर्माण होतोय आणि आरामासाठी, विश्रांतीसाठी जे पहारेकरी आहे त्यांच्यासाठी देवड्या. तर अशा प्रकारची रचना या ठिकाणी केलेली आहे. तर म्हणजे आपण जो आलो तो खालचा भाग, तो बुरुजाचा भाग, इथून आला तर तुम्ही बघाल हा वरचा बालेकिल्ल्याचा भाग. आणि साईडला पुढं काय आहे बघू, पण इथं सगळा निसरडा भाग आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित जावा. इथून सटकला की डायरेक्ट खाली. अरे बापरे, तुम्ही बघू शकता पाण्याची टाकी आतमध्ये, आणि आतमध्ये दाखवतो हे बघा. पुरेपूर उपयोग या ठिकाणी केलेला आहे. जी टाकी बनवलेली आहे पाणी साठवण्यासाठी. अरे बापरे, हे टाकं बघा म्हणजे किती मोठं आहे, किती मोठं आहे. शुद्ध पाणी दिसतं. या ठिकाणी पायऱ्या पण बघायला मिळतात. आवाज पण आपला घुमतोय, पायऱ्या बघा. तर हे जे पाणी आहे याचा वापर पिण्यासाठी पण होत असावा त्या काळी आणि बाकीच्या इतर कामासाठी. तर एक प्रकारची संपूर्ण सोय मावळ्यांनी केलेली बघायला मिळते आपल्याला या ठिकाणी. तुम्ही बघाल तर हा पण संपूर्ण भाग आहे, तो डोंगराच्या खालचा भाग आहे. काय बोलायचं या कामाला, हॅट्स ऑफ. म्हणून मंडळी आपण गड किल्ले फिरायचे असतात. सो इतिहास आहे आपल्याला बघायला मिळतो. काय होते त्या काळचे मावळे, काय डोकं होतं त्यांचं. तुम्ही बघाल काय मस्त आपल्याला इथं वास्तू बघायला मिळते. एक एक वास्तू म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा मिळते मंडळी या ठिकाणी. तर आता आपण बघितल्या याच्या पाण्याच्या टाक्या आहेत आणि देवड्या. तर आपण जाऊ, फक्त इथून व्यवस्थित जावा. हे निसटला आहेत ना की खालीच, पुन्हा आण आहे आणि ऊन आहे. इथं दोरी लावलेली आहे, पण तरी पण पावसात भरपूर अशी रिस्क आहे वाटते. त्यामुळे इकडे जाऊच नका. मला तिकडं पलीकडं तुम्हाला ते दाखवायचं होतं. मला लांबून जे टाकं वगैरे दिसलं देवड्या, म्हणून मी गेलो. मला पण सगळी उत्सुकता असते बघायची, पण स्वतःची सेफ्टी आधी बघायची. तर आपण जस्ट बालेकिल्ल्याच्या खाली आहे मंडळी. हा बघाल तर तुम्ही बालेकिल्ल्यावरचा भाग, इथून पायऱ्या आहेत. पण हा समोरचा भाग इथून बघितलं मंडळी तर या साईडला आता काहीच दिसत नाही, एकदम धुकं. जसं वरती ढग असते तसं सेम खाली दिसते. खालचा काहीच भाग दिसत नाही. तुम्ही बघा इथं बंद आहे पलीकडं. हा जर व्ह्यू क्लिअर असता तर आपल्याला विसापूर लोहगड किल्ले इथून दिसले असते. आणि आपण बाले किल्ल्यावरती वरून त्या साईडला जो पूर्वेचा भाग आहे त्या साईडून आपल्याला तुंग किल्ला दिसला असता. पण आता आपलं नशीबच नाही. अरे बापरे, एकदम ढगात आल्यासारखं वाटते. तुम्ही बघाल नुसता वाऱ्याचा आवाज येतोय खालून, बाकी काय दिसत नाहीत. तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आला तर इथं आपल्याला सपाट जागा बघायला मिळते की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा टेंट लावू शकता. तुमचं जे काय रात्रीचं जेवण वगैरे आहे ते या ठिकाणी बनवून आणि कचरा न करता सगळं खाली घेऊन जाऊन. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जागा बघायला मिळते की जो अनुभव असतो कॅम्पिंग करण्याचा गडांवरती तो विलक्षण असा मस्त अनुभव असतो. तर तुम्ही एकदा घ्या. तर या ठिकाणी आपल्याला बाले किल्ल्याच्या खाली असा सपाट भाग बघायला मिळतो. तर चला आता आपण वरती जाऊ बाले किल्ल्याच्या दिशेने. तर म्हणजे तुम्ही इथं जर चालायला गेला तर कसं चाललं पाहिजे. तर आपला पहिला जो पाय आहे
आपला जो पहिला पाय आहे परफेक्ट त्याची पोझिशन असल्याशिवाय दुसरा टाकायचा म्हणजे चांगली पायाला ग्रीप पकडून ठेवायची आणि मग दुसरा पाय टाकायचा अशा प्रकारे जायचं. तर म्हणजे आपण वरती आलो तर आपल्याला ते एक मंदिर बघायला मिळते की जे वितंडेश्वर मंदिर आहे की जे महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही बघाल तर मस्त सुंदर असं मंदिर आपल्या ठिकाणी बघा. आपण जाऊ मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्याच्या समोरच बघितलं तर असे एक प्रकारचं पाण्याचं टाकं निर्माण झाले आणि आत बघितलं आत पण जागा आहे आपण खोल्या असल्यासारखं आहे या ठिकाणी. आणि जर थोडं समोर आलो तर आपल्याला नंदी बघायला मिळतो आणि शिवलिंग बघायला मिळतो. तर अशा प्रकारचं मंदिरासमोरचा भाग. तर आपण जाऊ आता मंदिराचं दर्शन घेऊ. हर हर महादेव. तर या पण ठिकाणी आपल्याला छोटासा छानसा असा नंदी बघायला मिळतो म्हणजे. आणि हा भगवे जे काही झेंडे बघा ही हिंदुत्वाची निशाणी. वरचा भाग बघा कसा कडक तुडवला. तर आपण आता दर्शन घेऊ. हर हर महादेव हर हर महादेव. तर महादेवाच्या आपल्याला इथे पिंड बघायला मिळते मंडळी की ज्याच्यावर नाग विराजमान आहे. हर हर महादेव. तर मंडळी आतमध्ये बघाल तर इथं गणपती रायाची एक मूर्ती आहे या ठिकाणी. या ठिकाणी छोटीशी मूर्ती आहे छत्रपती शिवरायांची. वरती पण फोटो आहे आणि हा आतला भाग बघाल तुम्ही. तर तुम्ही बघा मस्त असं पिंड आपल्याला महादेवाची बघायला मिळते. मंडळी बाले किल्ल्यावरती पण आपल्याला जे काय अवशेष आहेत वास्तूचे जे काय खालचा चौतर आहे दगडांचा तो दिसत आहे. म्हणजे इथं पण काहीतरी वास्तू असण्याची शक्यता आहे मंदिराच्या डाव्या साईडला. तर मंडळी तुम्ही बघितलं बालेकिल्ला किल्ल्यावरती आपल्याला भलं मोठं पाण्याचं टाकं बघायला मिळतंय. एकदम भलं मोठं. तिकोना किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं टाकं की जे सगळ्यात वरच्या भागात म्हणजे मी बघाल तर या ठिकाणी प्रॉपर अशा पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. बहुतेक आतमध्ये भरपूर मोठं असं असू शकतं. पायऱ्या आहेत तिथपर्यंत खालच्या दिसत नाहीत पाण्याखालच्या जे आपल्याला बाले किल्ल्यावर बघायला मिळतं. बघा तर वारा असं या ठिकाणी खोल दरे या साईडला डाव्या साईडला पूर्ण दुःख. आपण पूर्वेच्या साईडला आलो बाले किल्ल्या साईडला. समोर बघितलं तर तिकडं तुंग किल्ला आपल्याला दिसला असता की जो पवना धरण आहे त्या साईडला आपल्याला बघायला मिळतो. पण सध्या आपला नशीबच नाही बघण्याचं आपलं म्हणजे तुमचं पण नाही. आपण ट्राय करू नंतर कधीतरी येण्याचा जो बाले किल्ल्यावरून आजूबाजूचा प्रदेश दिसतो तो बघण्याचा. तर मंडळी मी बाले किल्ल्यावर आहे आणि शिवगर्जना नाही हे शक्यच नाही. तर आपण आता शिवगर्जना देणार आहोत. तरी आपण सर्वांनी मिळून छत्रपती शिवरायांचा जय जयकार करू. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर महादेव हर हर महादेव. क्षणासाठी
निरोप घेण्याची वेळ झालेली आहे। जो तिकोना किल्ला आहे तो एक्सप्लोर करण्याचा छोटासा प्रयत्न मी केलेला आहे। तो मंडळी तुम्हाला कसा वाटला, किल्ल्याचा जो इतिहास असेल किंवा ज्या किल्ल्यावरच्या पुरातन वास्तू आहेत तर त्यांची माहिती ही तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही कमेंट करून कळवा मंडळी। आणि तुम्ही जर येणार असाल तिकोना किल्ला तर पावसाळ्यामध्ये अत्यंत सुंदर असं आपल्याला जे पवन मावळातलं पवना धरणातलं जे काही दृश्य आहे ते आपल्याला इथून पाहायला मिळते आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत आपल्याला सुंदर असा बघायला मिळतो। मंडळी, हा जो तिकोना किल्ल्याचा ब्लॉग आहे हा तुम्हाला जर आवडला असेल तर आपलं जे चॅनल आहे सातारचा दुर्गवेढा तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या भटकंतीसोबत, नव्या इतिहासासोबत। तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र।